तर गुड मॉर्निंग. सकाळ झाली आता, लय उशीर झाला ना, 8 8:30 वाजले. चला नजारा बघू, बाहेरचा नजारा कसा आहे. झाली ट्रॉफिक चालू. चला पटकन आवरतो आता. तर आता मस्त पैकी आंघोळ केली आणि फ्रेश झालं. आता बाहेर निघालो. आता तर नाश्ता पाणी करू. चला आता कुठेतरी. चला पहिला ते बघा मित्रांनो, हे हॉटेल असं आहे, एकदम ओल्ड हॉटेल, ओल्ड जुनं पण चांगले. हे बघा आता लिफ्ट मध्ये जाऊन जात आपण. हे बघा पूर्ण बांधकाम तर म्हणता की तुम्ही बघा. हे बघा एवढं वर येत आपण. हे बघा पूर्ण पूर्ण लाकडाचे, सॉरी लाकडाचे. बघितलं का, ओल्ड इज गोल्ड म्हणतात. कसे भारी का नाही. 3rd फ्लोअर इथे का नाही लिफ्ट आपली. हे बघा पाटी. चांगले हॉटेल आहे, नाव ठेवण्यासारखं नाही काही. सर्विस पण चांगली यांची. आता लिफ्टची वाट बघतो आपण. इकडे काय वातावरण तर बाहेर दिसायला वाचून. हे बघा पूर्ण चालली लिफ्ट आली वाटतं आपली. आली लिफ्ट आली आपली. बघा मित्रांनो, सगळं लाकडाचं आहे, लाकडाचं. हॉटेल लय जुने वाटतं की. आपल्या इथं चौकात चौकात वडापाव भजीचे गाडी असतात, पण चेन्नई साईडला तसं नाहीये. तुम्हाला चौकात चौकात इडली वडा सांबार उत्तप्पा, इडली चटणी बस तेच भेटणार. बाकीचं काय भेटत नाही नाश्ता इकडे काही. पण काही म्हणू, आपली जी भाजी भाकरी सर आहे ना, ते कुठल्या पदार्थाला येत नाही माहिती का. पण सगळ्यात महत्वाचा विषय, ज्या कामाला मी आलतो चेन्नईला, ते काम राहिलं बाजूला. तिसराच कुटाण होऊन बसला. काय कुटाण झाला, उशिरा फोन केला. अहो म्हणली ऑर्डर आली, एवढी एवढी पॉपकॉर्नची ऑर्डर आहे, तुम्हाला काही करून याच लागेल. रोषा म्हणून मी एवढा लांब आलोय कामानिमित्त, आणि लगेच यायचं म्हणलं अवघड आहे ना. पण ऑर्डर पण अशी नाही ना, लहान ऑर्डर होती. कमीत कमी 30 ते 40 हजार रुपयाची ऑर्डर होती. नाशिक फाट्याला पण काय करत म्हणून वैतागून गेलो. उशाचे पण फोनवर फोन येत होते, कस्टमरचे पण फोनवर फोन येत होते. मग एक निर्णय कुठला तरी निवडा लागेल. एक तर इथलं काम करायचं तर घरी राहायचं, तर कुठेही फिरायला जावं. मग काय फायनली जे काम होतं ठेवलं बाजूला. पटकन कॅब लगेच बुक केली आम्ही दोघे तिघांनी. मग काय रूमवर आल्या म्हणून आता आवरावरी काढ लागेल पटकन निघायची, कारण की खूप उशीर होईल. कपडे बदलले, मस्तपैकी फ्रेश आंघोळ केली लगेच गरम पाण्याने. आंघोळ ते होस तर जेवणाची ऑर्डर अगोदर दिली ते खाली लगेच. तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला हे व्हिडिओ फोटो काढायचे छंद आहे, हे आपल्याला सवय, त्यामुळे आपण काढत राहतो. कारण की हे हॉटेल जुनं होतं, सगळं सागवान लाकडामध्ये बनवलं होतं. चला म्हणलं थोडं हॉटेलमध्ये पण कॅमेरा फिरावत. मग काय कॅमेरा फिरवस तर लगेच आलं जेवण. जेवण मस्तपैकी होतं. बिर्याणी सांगितली होती, अंडाकरी सांगितली होती, सर्व व्हेज मंचुरियन सांगितली होती. आणि संध्याकाळी जेवण केल्यानंतर मग बाहेर चला म्हणतो फेरफटका मारत. आणि संध्याकाळी फ्लाईट होती आपली 10 वाजता. बघा इथली बघ घोडागाडी कशी, बैलगाडी म्हणतात त्याला. बैलगाडी बारीकच आहे बैलगाडी, जसं आपल्याकडे असते 2 बैल इकडे. तर मित्रांना पण म्हणलो चला म्हणलो तुम्ही पण आता माझ्यासोबत असते. म्हणजे चला आता मग आमचं पण काम झालं, त्यांचं पण काम झालं, पण माझं काम राहिलं होतं. तर ते म्हणजे माझं आमचं काम झालं, जायला काय प्रॉब्लेम नाही. मग आपण निघूच म्हणले लगेच. बघा ह्या साईडची पिवळ्या गाड्यात रिक्षा, आपल्याकडे कशा काळ्या पिवळ्या रिक्षा असतात, तिकडे पूर्ण पिवळी कलरची रिक्षा असते इकडे ह्या साईडला. तिथे बघा हाती पण होता, लगेच हातीचा पण व्हिडिओ काढला. चला हाती बाबा तुम्ही पण आमच्या कॅमेऱ्यामध्ये. तर आतमध्ये दुसऱ्या कॅबिनमध्ये आलो तर आम्ही, तर बघतो तर काय हे हॉटेल. अरे बापरे काय हॉटेल होतं म्हणलो हे.
आम्हाला आदल्या दिवशी यांनी इथं बसलो होतो, आम्ही पलीकडल्या साईडला बसलो. अलीकडल्या साईडला बघितलं तर का जबरदस्त हॉटेल होते हे. पण हे हॉटेल पूर्ण एखाद्या पिक्चरमध्ये किंवा एखाद्या हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये दाखवतात ना तसं हॉटेल होतं बघा. बघा सेम जुन्या टाईपमध्ये, ओल्ड इज गोल्ड. बघा हे झुंबर कसं आहे, झुंबरच्या खाली मस्तपैकी तांब्याच्या पातेलीमध्ये मस्तपैकी पाणी होतं आणि त्यामध्ये फुलं ते टाकले होते. बघा हे हॉटेल असं बघू वाटत होतं ना, पण टाईम नव्हता आपल्याकडे एवढा. हो नंतर अजून व्हिडिओ काढले असते सेपरेट हॉटेलवर, पण तेवढा टाईम नव्हता आपल्याकडे. इथल्या पिवळ्या रिक्षा बघा कशात. चला म्हणून एअरपोर्टला जावात. आलोत लगेच एअरपोर्ट. हे बघा गाडी बुक केली ती, जवळच होतं अर्ध्या घंट्याच्या रस्त्यावर. तर फायनली आपण आलो एअरपोर्टला, कारण की आता आपल्याला बोर्डिंग पासची गरज नाही आहे, कारण की आपण यात्रा ॲपवर आपण बुकिंग केलेले, त्यामुळे आपल्याला काही बोर्डिंग पास किंवा तिकीटाची काही गरज पडणार नाही. तिकीट बुक केले. आणि हे चेन्नई एअरपोर्ट ना खूप मोठं एअरपोर्ट आहे, खूप मोठं एअरपोर्ट. कमीत कमी 2 ते 3 किलोमीटरचा एरिया असं ना, कारण की आम्हाला स्टार्टिंग पासून लागत आलते. तर इथपर्यंत फार आमचा शेवटचा ब्लॉक होता आज. खूप मोठं एअरपोर्ट आहे, नक्की बघा तुम्ही पण. आता आपली पुण्याची फ्लाईट केव्हा आहे? 22 वाजून 5 मिनिटं बघा. 10 वाजता 10 वाजून 5 मिनिटांनी पुणे. 5 मिनिटं. चला मला 10 वाजून 5 मिनिटांनी फ्लाईट आहे, तर इकडे तिकडे फिरता येईल थोडं म्हणलो. इकडला नजारा बघता येईल म्हणलो, कारण की वारंवार का आपलं येणं होत नाही. नशिबात पण नव्हतं वाटलं की एरोप्लेनमध्ये कधी बसतो ना आपण. ते कामानिमित्त आलो, मित्र पण होते सोबत, त्यामुळे काय वाटलं नाहीये. तर आता मध्ये एंट्री झाली आमची. DJ लॉकरनी एंट्री झालेली आहे मस्तपैकी, कारण की आपल्याला आधार कार्डची काय गरज पडली नाही. गर्दी नाही इकडं, कारण की मोठं असल्यामुळं सगळे लोक पांगलेले असतात, त्यामुळे जास्त काउंटर कमी असतात. हो खूप मोठे जबरदस्त चेन्नई एअरपोर्ट. तर पण आपल्याला बॅगेतलं सामान काढायचं आहे. काय काय सामान काढायचं आहे? जे आपले इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या, चार्जर, मोबाईल. तर आपल्या फ्लाईटला टाईम आहे, तर कारण की इकडे फिरण्यासारखं भरपूर आहे आणि मोठं जागा असल्यामुळं काय वाटत नाही आहे. तू गेलतीस का नाही सांगते, तू गेली नव्हती. तर काहीतरी घ्यावात वाटतं, पण महाग वस्तू आहे. थोडीशी एक गाडी होती विचारली, 500 रुपये. गाडीची किंमत 500 रुपये. चला अजून काय कुठं काय नाही बघू. फक्त फिरण्यासारखं तर भरपूर होतं. अहो फिरायला म्हणजे एवढं काय जास्त फिरलोच नाही का, कारण की आपल्या नशिबातच नव्हतं फिरायचं. बायकोचा फोन येणं, मी इथं पोहोचणं, कस्टमरचा फोन येणं, सगळे योगायोग आले आणि सगळे योग जुळून आले. कारण की रिटर्न जायला लागलं मला त्या योगासाठीच, दुसरं काय नाही. का वारंवार त्याची गरज पडत नाही इकडे आपल्याला. हे आमच्या पाठीला लागलं. तर हा आहे आमचा मित्र पाटील, बसले नाही तो पण परिसर झाला. तिकडे फिरायचं, आपण घरी जायचं लवकर. लहान लेकरांसारखं खेळत बसायचं. बाहेर आले की घरून लगेच फोन असतात, या तुम्ही लवकर. कुठेही जाऊ द्या, देशाच्या कानाकोपऱ्याला बायकोचा फोन आला की याच लागतं. फोन पण त्या हटकून करीत नसतात, काही ना काही काम असतं असंच. आता ह्यांचं पण का चालू कॉन्टॅक्ट घरीच. बायकोच्या एका फोनवर लगेच पळायला लागतं, जसं आम्ही पळायला लागलो. माझी गोष्ट वेगळी, ऑर्डर होती त्यामुळे जरा मला धावपळ करायला लागली. आणि ह्यांचं काय नाही, ह्यांचं तर काम झालेलं, त्यामुळे ह्यांना काय टेन्शन नाहीये. चला म्हणलं थोडाफार फेरफार मारता येईल. तर आपलं फ्लाईट आहे 10 वाजता आहे. 10 का 11? 10 वाजता. एअरपोर्ट पुणे. तर नशिबात पण नव्हतं वाटलं कधी एअरप्लेन मध्ये आपण बसतो म्हणून. काचामध्ये खरं ना मित्रांनो, नशिबात पण नव्हतं वाटलं. आपल्याला आणि ते यावर पण पाणी फिरले. आता काय करता येईल. आता अवघड झाले. काय झाले, आम्हाला बसवलं बसमध्ये. एरोप्लेनचं तिकीट काढले आणि बसवलं बसमध्ये. असं असतं काय कुठं? हां तसं नाही काही. तर आम्हाला बसमध्ये दुसरीकडे नेणार. हे बघा इकडं आता आम्हाला दुसरीकडे नेणार बसमधून, त्यामुळे बसमध्ये ठेवलं आम्हाला. आता कुठं नेते काय कळत काय कळायला आता वाटते. बघू तू वेट अँड वॉच करूत आपण. कुठे नेतात ते कळेल आपल्याला. आता
पहिलं पुण्यामध्ये कसं व्हायचं, आपण गाडी बुक करायचो, बारक्या गाडीत आपल्याला बसवायचे आणि जिथं ट्रॅव्हल्स होते तिथं सोडायचे. तसे यांची गत आली. आम्हाला बुक केले एकीकड, रिपोर्टिंग केली एकीकड, बसमध्ये बसवली एकीकड. आता बसमधून घेऊन आम्हाला दुसरीकडे सोडणार आहेत. क्लीन होतं तिथं गाडी आली. तर चला फायनली आलो तर आम्ही आमच्या पॉईंटला. चाललो प्लेनमध्ये बसायला. होय होय हुर्रे. एअर इंडिया. चला आम्ही निघालो आता प्लेनमध्ये. बाय बाय चेन्नई. चलो. तर प्लेनमध्ये आपलं नशीब फळफळलं माहिती आहे का मित्रांनो, कारण की येताना पण विंडो सीट भेटली आपल्याला, जाताना विंडो सीट. खिडकीपाशी बसलं ना म्हणजे बरं वाटतं बाहेरचा नजारा बघायला. काय असतं बाहेर काय नाही दिसतं म्हणजे आपल्याला, जसं आपण एस मध्ये बसत होतो. तर ट्रॅव्हल्समध्ये कसे बटन असतात वरच्या साईडला. चला म्हणलं हे चालू आहेत का नाही बघत. बघितलं तर काय रे बापरे, कार हवा लगेच यायला लागली त्यातून. ट्रॅव्हल्सचे कसे बंद असतात, हे चालू होते. इस विमान पर 8 आपातकालीन निकास हैं, 2 द्वार सामने, 2 द्वार पीछे और विंग्स के ऊपर 4 खिड़कियां. इन्हें निकास संकेतों से पहचाना जा सकता है. तर माझ्या बाजूला बसला होता एक चायनीज. तर आपण बाय केलं, तो म्हणला हाय बाय. आम्ही दोघंच होतो, 3 सीट होते, मधल्या सीट रिकामच होतं आमच्या. आता प्लेन निघालाय रनवे साईडला. मनात भीती होती, धडधड वाटत होतं, पण आजूबाजूला लोक होते त्यामुळे काय एवढं वाटत नव्हतं. खूप भीती वाटत होती. फक्त विमान चढा असं वर जायच्या टायमाला मनात एवढी स्पीड तर एवढी पकडलेलं 10 सेकंदाच्या आत 200च्या प्लस स्पीड पकडली असेल. एवढी जबरदस्त स्पीड पकडली एरोप्लेनने. कधी सवय नाही ना आपल्याला बसायची, त्यामुळं पहिल्यांदा तर झालं असेल मला. असं जागेवर भरकन स्पीड घेतली ना, असं इंजिनचा आवाज होता नुसता, आवाज येता दिसता. तर फायनली टेक ऑफ केलंय. मनात भीती एकच, कुठेतरी जाऊन पडू नये मी वाचलं. असं जेव मुठीत धरून बसलो होतो ना मी, जायला म्हणलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, पडू नको कुठेतरी पडू नका, त्यांना तर कोणीतरी घरावर पडेल म्हणलो. अरे बापरे म्हणलो. तर फायनल टेकअप घेतलं. हे बघा चेन्नई बरं. अजून खालीचे अजून एकदम प्लेनवर आम्ही एकदम पाठीमागच्या साईडला आलो, आता पुढच्या साईडला. आणि एवढी जबर स्पीड घेते विमान, पहिल्यांदा बघितलं. हे बघा चेन्नई, गुड बाय चेन्नई. आता बघूत केव्हा योग येतोय येण्याचा. प्लेन खूप वर आलतं. प्लेन एकदम शांत असंच चालत होतं, बरं वाटलं. इंजिनचा पण आवाज कमी झाला लगेच एकदम वर आल्यानंतर. पण कान एवढे दुखत होते ना, असे किर कान झालते नसते. सवय नसल्यामुळे तसं झालं काय कळा नाही, पण कान असे किर होत होते नसते. पिक्चरमध्ये बघितलं असेल की एअर हॉस्टेज खायला आणून देतात. आपण खायला आणून देतात ती का फुकट खायला नसतं, आपण पे करायला लागते पैसे, ज्या मगच ते खायला आणून देतात. तसेच आमच्या तिकीट काढतानाच आम्ही प्लस केलं तर फूड म्हणून, चला प्रवासात तेवढं 2-3 तास खाता येईल. पण पिक्चरमध्ये जसं दाखवतात ना, ड्रिंक देतात, जेवायला देतात, पण तसं काही नसतं. फुकट काहीच भेटत नाही. एक चहा जर घेतला तर 150 रुपयाला चहा आहे. पाण्याची बॉटल घेतलं तर 50 रुपयाला पाण्याची बॉटल. तर आम्ही ड्रायफ्रूट्स घेतलं होतं, तिकीटामध्येच ॲड होतं आमच्या, त्यामुळं काय वाटलं नाही म्हणून खावत होतं असं. तर फायनली आलं आपलं पुणे.
कसं दिसतंय मित्रांनो पुणे. लँडिंगच्या टायमाला एवढा झटका लागला जबरदस्त, असं वाटलं कुठेतरी पडत आता हे लवकर. आणि इंजनचा तर आवाज असा जसे रिव्हर्स गाडीमध्ये गाडी टाकतात का म्हणले की असं फरकन आवाज येतो ना इंजनचा बेकार. एवढा जबरदस्त झटका बसतो कारण की किती एरोप्लेनची स्पीड 780 किलोमीटर पर घंटा असते. त्या स्पीडमध्ये उतरायचं म्हटलं चष्टा नाही. आलोय आपल्या पुण्यामध्ये आता 1.5 तासात आलो. टाईम नाही लागला. इथून सगळ्यात महत्त्वाची गाडी बुक व्हायला पाहिजे. आता वाटलं 12 किती टाईम लागतो किती नाही कळायला आता इथं आपल्याला. चला गाडी बुक करतो आता. गाडी बुक केली तर ड्रायव्हर फोन उचलत नाहीत लवकर. फोन उचलायचा सांगायचं मी तिथं फोन उचलत नाहीत ना काय करीत नाही काय करते तर काय नाही वेळ लागत नाही. कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागले ह्या ड्रायव्हर काकाला यायला. चला आले ना म्हणले की 2 ड्रॉप टाकले होते माझे एक आणि मित्राचे एक. मला सोडून जाते पुढं. बरं झालं लवकर आलं ना तर अजून टाईम लागला असता. तर फायनली आता आलोय जवळ. खूप उशीर झालाय. 1:30 वाजले 1:30. तर मित्राला गेला घरी. आता चाललो घरी मी पण. सगळा अंधार पडलाय. कुणीच जागा नाही. लागले कुत्रे भोकायला लगेच भाऊ 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 भाऊ. अरे मला ओळखतो. छुक छुक केलं मग बसला तो. तर लेकरं माझी वाट बघून झोपले होते. तर चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. बाय.